व्याजाचे प्रकार माहित नाही तर लोन कशाला घेतात? फ्लॅट इंटरेस्ट काय आहे आणि रिड्युसेबल इंटरेस्ट काय आहे या व्हिडिओमध्ये पहा. हा व्हिडिओ पाहिल्याशिवाय लोन बिलकुल घेऊ नका. तर सर्वात अगोदर एक उदाहरण बघा ए नावाचा माणूस आहे आणि बी नावाचा माणूस आहे. दोघांनाही 1,00,000 रुपये व्याजानं घेतलं. व्याजाचा दर सुद्धा 10%च आहे दोघांचा आणि परतफेड म्हणजे कालावधी सुद्धा 12 महिनेच घेतलेली आहे. परंतु प्रॉब्लेम काय झाला पहा. याचा ईएमआय म्हणजे हप्ता आला 9,166चा, ज्याने फ्लॅटनं घेतलेलं आहे फ्लॅटनं, आणि ज्याने रिड्युसेबलनं घेतलं याचा हप्ता आला 8,791 रुपये. फरक पाहून घ्या पहिले. याला एकूण व्याज भरावं लागलं 10,000 रुपये आणि याला एकूण व्याज भरावं लागलं 5,499 रुपये. याने एकूण परतफेड केली 1,10,000 रुपये, याने एकूण परतफेड केली 1,05,499. या बीचा जवळजवळ 4,500 रुपये फायदा झाला. तर नेमका हा फरक कशामुळे येतो चला आपण पाहू. आता सगळ्यात पहिले फ्लॅट कशा पद्धतीने आकारतात इंटरेस्ट पाहून घ्या. बघा मुद्दल 1,00,000 हे 10% व्याज घेतलं 10,000, फ्लॅट झालं 12 हप्त्यानं भरणारे आपण 10,000 रुपये व्याज, म्हणजे व्याज भरणारा आपलं 833 रुपये प्रति महिना. म्हणजे 1,00,000 रुपये आपलं मुद्दल आहे, 10,000 व्याज आहे, 1,10,000 रक्कम झाली, भागिले 12 केले, हप्ता झाला 9,166 प्रत्येक महिन्याला. अशा पद्धतीनं 12 महिन्यात ही फेड होणार आहे. आता रिड्युसेबल इंटरेस्ट लक्षात घेताना एक गोष्ट लक्षात घ्या. दर महिन्याला आपण पैसे भरणारे, म्हणजे दर महिन्याला पैसे भरल्याच्या नंतर मुद्दल कमी होणार आहे, म्हणजे आपलं व्याज पण कमी होणार आहे. हा फायदा आहे रिड्युसेबलचा. रिड्युसेबलचा अर्थ आहे जेवढे पैसे भरले तेवढं व्याज पुढचं कमी होणार आहे. समजून घ्या. तोच माणूस बी नावाचा माणूस आहे, त्यानं रिड्युसेबलनं घेतलेले पहिल्या महिन्याचं व्याज त्याला 833 रुपये सारखंच लागले दोघांनाही. पण दुसऱ्या महिन्यामध्ये काय झालं, रिड्युसेबल असल्यामुळे त्याने भरलेले 8,791 हा हप्ता कसा आला, ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, ते कॅल्क्युलेशन आहे. तर 8,791 रुपये त्याची पहिल्या महिन्याची मुद्दल कमी झाली, म्हणून त्याची दुसऱ्या महिन्याची मुद्दल झाली 91,200 रुपये. आता 91,200चे 10% काढले तर 9,120 रुपये आले. 12 भागितलं तर 760 रुपये दुसऱ्या महिन्याचं व्याज झालं. समजलं असेल, पहिल्या महिन्याचं व्याज 833, दुसऱ्या महिन्याचं व्याज 760 रुपये. अशा पद्धतीनं पुन्हा अमाऊंट कमी होत जाणार आणि पुन्हा व्याज कमी होत जाणार 683 रुपये. अशा पद्धतीनं व्याज कमी कमी होत एकदम 0 होणार आणि अशा पद्धतीनं त्याला कमी व्याज लागणार आहे समोर. तर यावरून एकच गोष्ट कळली पाहिजे की बँकेकडून व्याज घेताना ते रिड्युसेबल आहे की फ्लॅट आहे हे पाहणं गरजेचं आहे. तुम्ही बँकेचं लोन घेतलेलं आहे का, आणि घेतलं असेल तर कोणत्या पद्धतीनं कॉमेंटमध्ये कळवा, आणि घेणार असेल समोर तर ते पण सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.